पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम, राम राम खवय्यांनो, तुम्ही पाहताय झी मराठीवरती हा ताजा गरमागरम आणि झन्नाटेदार कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। आपण वेगवेगळ्या आठवड्यामध्ये वेगवेगळ्या चवींचा आस्वाद घेतोय आणि त्या चवी वेगवेगळ्या प्रांतामधल्या आहेत आणि हा आठवडा आहे पश्चिम महाराष्ट्राचा। तुम्हाला सांगतो, जितका सुंदर निसर्ग तितके छान पदार्थ, जितकी माणसं बोलायला खुंखार तेवढी खायला सुद्धा दमदार, आणि असा हा पश्चिम महाराष्ट्र आणि यातले हे पदार्थ एकदम टेस्ट तर्रार, खतरनाक, मसालेदार, तांबडा पांढरा रस्सा जिथं मिळतो तिथले पदार्थ काय असते तसे असणार आहेत होय। तेव्हा आजच्या भागातही पश्चिम महाराष्ट्रामधल्या पदार्थांवरती ताव मारूया। तिथूनच आलेल्या एका ताईंचं स्वागत करूया, गप्पा मारूया आणि मग पाहूया पदार्थ। नमस्कार। नमस्कार। या काय घेऊन काय आलाय ते? मी आज तुम्हाला सातारचे प्रसिद्ध कंदी पेढे, आंबा बर्फी आणि मी स्वतः बनवलेले नाचणीचे लाडू सात्विक। हे बघा, साताऱ्याचे कंदी पेढे, दुसरी काय? आंबा बर्फी आणि नाचणीचे लाडू। वाव, नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? मीना सुपनेकर। कुठून आलाय तुम्ही? सातारा। प्रॉपर सातारा? अरे वा, साताऱ्यात कुठे राहता? गाव भागामध्ये राजवाड्याजवळ सुपनेकर मेस किंवा सुपनेकर भोजन निवास प्रबंध लॉजिंग आमचं आहे। सुपनेकर मेस किंवा सुपनेकर भोजन निवास प्रबंध लॉजिंग हे तुमचं आहे? सुपनेकर रेस्टॉरंट। बर, कोण पाहतं एवढं सगळं? मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा। किती छान। मग आता तुम्ही मेस सांभाळता का रेस्टॉरंट सांभाळता? रेस्टॉरंट माझा मुलगा सांभाळतो। आमची मोबाईल कॅन्टीन पण आहे। अच्छा। तर ते माझे मिस्टर सांभाळतात। सुपनेकर ताई, किती काय काय हो तुमच्याकडे? मेस आहे, रेस्टॉरंट आहे, मोबाईल कॅन्टीन आहे, पण तुमच्याकडे कोणतं डिपार्टमेंट आहे? माझ्याकडे मेन डिपार्टमेंट आहे, संपूर्ण पदार्थ छान बनवून घेणे आणि लॉजिंग सांभाळणे। वा वा, कसं चालू आहे एकंदरीत व्यवसाय? एकदम छान। छान चालू आहे, सुंदर रिस्पॉन्स। बर, कुठल्या पदार्थाला खूप डिमांड असते? तसं आमचे उपवासाचे पॅटीस महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। बर, सुपनेकरांचे पॅटीस। हो। बर, किती वर्षांपूर्वी तुम्ही या व्यवसायामध्ये जोडल्या गेला? गेले 36 वर्ष। 36 वर्ष। पण मग या 36 वर्षामध्ये जेव्हा तुमच्याकडे आता हा सासूबाईंकडनं वारसा आला, तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही की हे काय मेज बाबा, काहीतरी मला नाही हे करायचं, असं वाटलं नाही? नाही, का तुम्ही ते स्वीकारलं? मी मूळची कॉम्प्युटर इंजिनियर आहे। बर, परंतु व्यवसायाची आवड असल्यामुळे व्यवसाय करणाराच नवरा हवा होता असं वाटलं, म्हणून मग मी सातारा पसंत केलं सुपनेकरांना। आणि व्यवसायाची आवड तेव्हा छोट्या प्रमाणात होता व्यवसाय। माझा स्वतःचा कॉम्प्युटरचा व्यवसाय तिथे मी सुरू केला होता, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट। पण नंतर हा व्याप जास्त वाढला त्यामुळे तो बंद करून टाकला। हरकत नाही रे, पण याच्यामध्ये छान प्रतिसाद आहे म्हटल्यावर हे कंटिन्यू करायचं। आता तुमचे फराळाचे किंवा उपासाचे पदार्थ खूप फेमस आहेत, पण हेही फार सुंदर केलंय तुम्ही। कंदी पेढा, आंबावडी, नाचणीचे लाडू, सगळं छान हिवाळ्यामध्ये खायला पौष्टिक असतं हे। नक्कीच, हो की नाही? आज साताऱ्याहून खास आमच्यासाठी आलात पदार्थ करायला? हो। मग कुठले पदार्थ करायचे ठरवलेत? आज मी तुम्हाला उपवासाचे पॅटीस आणि सातारी महाद्या सातारी महाद्या हे पदार्थ मी ताबडतोब खिशात भरून घेतो आणि आता तुम्ही जे पदार्थ करणार आहेत त्याच्याकडे आपण वळूया। लगेच वळूया रेसिपीकडे। चला चला, साताऱ्याच्या सुपनेकर काकू आता पहिला पदार्थ करणार आहेत, तयार ना? फॅन्टास्टिक। ह्याचं नाव काय? उपवासाचे पॅटीस। आता या उपवासाच्या पॅटीस साठी लागणारं साहित्य आपण आधी बघूया। हे आहे किसलेलं खोबरं, उकडून स्मॅश केलेला बटाटा, साबुदाणा पीठ, कोथिंबीर, बेदाणे, साखर, आलं, काजू, मिरची वाटलेली, मीठ आहे, जिरं आहे, थोडा लिंबाचा रस आहे आणि हे पॅटीस सर्व करण्याकरता लागणारी हिरवी चटणी। वा वा, कशाची केली हिरवी चटणी? खोबरं आणि शेंगदाणा, म्हणजे ते उपवासाला चालतं। वा वा, चला, चटणी आम्ही रेडीमेड ठेवलेली आहे, पॅटीस मात्र गरम गरम खमंग करायचे आहे, ते उपवासाचे। कृती करायची का पटकन? हो। फॅन्टास्टिक। काय करायचं पहिल्यांदा? सर्वप्रथम आपण हा उकडून किसलेला बटाटा घेऊया। घ्या घ्या। मग साताऱ्यात तुम्ही एकदम फेमस असाल ना? हां, बहुतांशी सर्वजण ओळखतात। अच्छा। शाकाहारी जेवायचं म्हणलं की सगळ्यांना सुपनेकरांची आठवण येते। किती छान। त्याच्यात थोडं पण बाइंडिंगला साबुदाणा पीठ,
काकू, जेव्हा तुम्हाला कळलं की तुम्हाला झी मराठीच्या या कार्यक्रमात यायचंय, तुम्हाला कसं वाटलं हो? एकदम छान. हो का? अच्छा. जसं आमचे पॅटीस प्रसिद्ध आहेतच, पुन्हा एकदा सगळ्यांना दाखवायची, कसे घरी बनवायचे त्याची संधी मला मिळाली. बरोबर. मीठ. हो, थोडं चवीपुरतं मीठ, बर. थोडं जिरं, थोडं तेल लागेल ना, थोडंसं देतो. बस. हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं. हो हो. घ्या करून. बरं, मला एक आता आठवलं एकदम, मी असं ऐकलंय की तुम्ही एक छानसा उखाणा तयार केलाय खाद्यपदार्थांना घेऊन. हो. है ना? माझ्या कानावरती सगळ्या खबर येतात सुपनेकर काकू. साताऱ्याहून तुम्ही यायच्यात बातमी पोहोचली इथे. मग आम्हाला तो उखाणा घेऊन दाखवा ना प्लीज. पाऊस पडला. बर. पाऊस पडला, साचलं तळं, तळ्याला नव्हती वाट, बसायला चंदनाचा पाट, जेवायला चांदीचं ताट, बर. ताटाभोवती रांगोळीचा थाट, उदबत्त्यांचा घमघमाट, पानात वाढला मीठ लिंबू आणि चटणी, आहा, मागून केली पंचामृताची पाठवणी. क्या बात है. कोशिंबीर आणि वाडा पापड, कोशिंबीर आणि वाडा पापड, गरम भजी तळलीत फक्कड, आहा. वाटीत आमटी आणि बटाटा भाजी, बर. वाटीत आमटी आणि बटाटा भाजी, जेवायला सगळे जाता होतील राजी, क्या बात है. गरम वरण भातावर वाढा साजूक तूप, वा 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 वा. गरम वरण भातावर वाढा साजूक तूप, जेवताना आग्रह करावा हो खूप, आहा. वाफाळलेला मसाले भात, वाफाळलेला मसाले भात, श्रीखंड पुरीवर मारा हात, क्या बात है. चांदीच्या वाटीत बासुंदी खास, जिलबीला लागलाय केशराचा सुवास, अग ग ग ग ग. पान शोभेला खीर आणि पुरण, बर. पान शोभेला खीर आणि पुरण, मध्येच वाढा कुरडई पापडीचे तळण, वा. पाकातली पुरी आणि चंपाकळी, पाकातली पुरी आणि पाकातली पुरी आणि चंपाकळी, गरम गरम लुसलुशीत पुरणपोळी, वा 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 वा. शेवटी वाडा दही भात, हा. शेवटी वाडा दही भात, विड्याच्या पानाला थोडासा चुना आणि कात, वाटलंच मला. हा. शेवटी घ्या गोविंद विडा, बर. शेवटी घ्या गोविंद विडा, हा. सदैव सुखी राहो नितीन मीनाचा जोडा. क्या बात है. अफलातून. अगदी मला तर केळवण झाल्यासारखंच वाटलं बघा. आता आपलं हे वरचं कव्हर तयार झालेलं आहे, त्याचं पीठ छान मळून झालेलं आहे. आता आपण ह्याच्या आतमध्ये घालण्यासाठी सारण तयार करणार आहोत ओल्या नारळाचं. वा वा. तो बाउल पुरेल का मोठा देऊ? हो, पुरेल. ओलं खोबरं घेतलं आपण, त्यात थोडं चवीला मीठ घातलेलं आहे. बरं. थोडी कोथिंबीर घालूया, थोडी वाटलेली मिरची आहे बरं. चवीला, तिखट आंबट गोड असं सर्वच प्रकारचं ह्याच्यामध्ये मिश्रण आहे. चवी आहेत. काजूचे काप, काजूचे थोडे काप, थोडे बेदाणे. वा. हे ना मध्येच असे दाताखाली आले की फार छान वाटतात. हो. त्या उपासाच्या ह्याच्यामध्ये थोडंसं आलं, थोडी चवीला साखर आणि थोडासा आंबटपणा, आंबट गोड लागण्याकरता लिंबाचा रस. लिंबाचा रस. मस्त, छान. चला, हे सारण छान तयार झालं की मग आपण वळूया पुढच्या कृतीकडे. वा. उपासाचे पॅटीस आपण करतोय, त्यासाठी लागणारी ही जी पारीचं मिश्रण आहे ते तयार आहे, सारण हे तयार आहे. आता काय करायचं मीनाताई? ह्याचा छोटा लिंबा एवढा गोळा घ्यायचा. बर. त्याची छानपैकी मोदकाल जशी आपण पारी बनवतो ना तशीच ही पारी बनवायची आहे. हे बघा, मीनाताई आहेत साताऱ्याच्या. आपली थीम चालू आहे पश्चिम महाराष्ट्राची आणि ही रेसिपी अख्ख्या साताऱ्यात त्यांच्या हातची प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे तुम्ही नीट लक्ष देऊन बघा आणि नक्की करून पहा. उपासाचे पॅटीस म्हणा, कचोरी म्हणा, हो की नाही? हो हो, नक्की. किती मस्त. चला, उपासाची कचोरी किंवा पॅटीस छान तयार झालेले आहेत. आता आपण ते तळूया ना? हो. ओके. सोडू तेलामध्ये? हो. वा. ठेवा ह्याच्यात. मस्त.
साताऱ्याच्या आमच्या मीनाताई सुपनेकर आज खास इथे साताऱ्याहून आलेले आहेत. येताना काय भरल्या हाताने कंदी पेढे, आंबा वडी आणि नाचणीचे लाडू आणलेले आहेत आणि आता आपल्यासाठी त्या तळतायत उपवासाचे पॅटीस किंवा उपवासाची कचोरी. आम्ही हे छान तळून घेतो. तुम्ही पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. उपवासाचे पॅटीस तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम उकडून किसलेला बटाटा घेऊन त्यात बाइंडिंगसाठी साबुदाण्याचं पीठ घालावं. चवीनुसार थोडंसं मीठ आणि जिरं तसंच थोडंसं तेल घालून हे एकत्र मळून घ्यावं. हे झालं पॅटीसचं वरचं आवरण तयार करण्यासाठीचं पीठ. आता एका बाउलमध्ये ओलं खोबरं, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, वाटलेली मिरची, काजूचे तुकडे, बेदाणे, थोडंसं आलं, चवीनुसार साखर आणि थोडासा लिंबाचा रस हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यावं. आता पॅटीसचं वरचं आवरण तयार करण्यासाठी बनवलेल्या बटाट्याच्या पिठाचा एक लिंबा एवढा गोळा घ्यावा. हाताने थापून त्याची पारी तयार करावी. त्यात तयार केलेलं ओल्या खोबऱ्याचं सारण भरावं आणि सर्व बाजूंनी बंद करून गोल पॅटीस तयार करावा. आता व्यवस्थित गरम तेलात तो फ्राय करून घ्यावा. गरमागरम स्वादिष्ट उपवासाचा पॅटीस तयार आहे. अप्रतिम, सुरेख, चविष्ट असे उपवासाचे पॅटीस किंवा कचोरी मीनाताई तुम्ही तयार केलेले आहेत. हे खाण्याचा मोह थोडासा मी आवरतो. तसा मोह आवरणं हा माझा स्वभाव नाही, पण मी तुमच्यासाठी आवरतोय. इथे ठेवतो कारण आपल्याला पुढचा पदार्थ करायचा आहे. याचं काय नाव आहे? ह्याचं नाव आहे माद्या. सातारी माद्या, शेंगदाण्याचा माद्या. चला, सातारी माद्यासाठी लागणारं साहित्य काय ते आधी आपण बघूया. शेंगदाण्याचं कूट, कांदा, कोथिंबीर, लसूण वाटून घेतलेला. कांदा लसूण मसाला हा आम्ही स्वतः बनवतो. किती छान. जिरं, मीठ, हळद बर. आणि तेल. ठीक आहे, ह्याच्याकडे जाऊया, पण त्याआधी जरा गप्पा मारूया. साताऱ्यामध्ये एवढी वर्ष तुम्ही व्यवसाय करताय, तुमचं छान पंचक्रोशीत नाव आहे, पण आजकाल कॉम्पिटिशन खूप तगडी असते. हो की नाही? नक्की. आणि त्यात खाद्य व्यवसाय म्हटल्यानंतर एका गल्लीतच 10 रेस्टॉरंट असतात. पण मग या स्पर्धेच्या काळात सुद्धा आणि त्यातल्या त्यात साताऱ्याकडची माणसं जी अस्सल नॉनव्हेज खातात, त्या स्पर्धेत सुद्धा तुम्ही फक्त व्हेजवरती टिकून धरण्यासाठी नेमकं काय केलं मीनाताई? क्वालिटी कंट्रोल. बर. आपले पदार्थ रोजच व्यवस्थित होत आहेत का नाही हे आम्ही आधी बघत असतो. प्रत्येक पदार्थाची टेस्ट आम्ही केल्याशिवाय लोकांच्या पानात तो जात नाही. बर. गुणवत्ता जपली तुम्ही. गुणवत्ता जपली एवढी. पण तुम्हाला आणि स्वच्छता. अच्छा. स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. हो. आणि डिसिप्लिन. बर. स्वच्छता, गुणवत्ता आणि शिस्त तिन्ही पाहिजे. फारच छान. बरोबर आहे. चला, माद्याकडे आता बोलूया. काय करायचं पहिल्यांदा? कढई तापत ठेवू. थोडं फोडणीपुरतं तेल. बघा. बस बस. चला, तेल तापलेलं आहे. पुढे काय करूया? थोडंसं जिरं. मी मदत करू तुम्हाला? हो. जिरं तडतडलं की थोडंसं लसूण घ्यायचं. ठेचलेला लसूण घालू? हां, थोडा अगदी माइल्ड. बस बस. त्यानंतर हा चिरलेला कांदा आहे. सातारी माद्या हा भाकरी बरोबर खायला फार छान लागतो ना? एकदम. आणि समजा घरात आपल्या भाजी अवेलेबल कुठली नसेल, पण शेंगदाणे साधारण सगळ्यांच्या घरी असतातच. कोणी पै पाहुणे रात्री अपरात्री आले तरी पटकन हा शेंगदाण्याचा माद्या होतो. बरोबर. कुठे पळापळ करायला लागत नाही. बरोबर. बरं, मला तुम्हाला एक विचारायचंय. साताऱ्यामध्ये थोडीशी हळद. हळद घालायची का आधी? काय म्हणाला? विचारतो ना. हळद बघा किती लागणार आहे. बस बस. साताऱ्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी फार पक्की आहे. म्हणजे राजकारणाची आहे, सांस्कृतिक शहर आहे, कलेचं शहर आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. कारण तिथे नाटकाचे प्रयोगही तितके छान होतात. त्याच्यानंतर कुस्तीच्या तालमी तेवढ्या छान होतात आणि सगळ्याच गोष्टी आहेत. मग मोठी मोठी माणसं तुमच्याकडे येत असतील की खायला? बहुतेक सगळ्या क्षेत्रातली येतात. हो. कोण कोण येऊन गेले आजपर्यंत? तसं सांगायचं झालं तर पंडित भीमसेन जोशींपासून आमच्याकडे सगळे आलेले आहेत जेवायला. वा वा वा. खूप विद्वान लोकांचे आमच्या घराला पाय लागले. हे आमचं सुपनेकरांचं भाग्यच समजायचं. आपल्यासारखे मोठमोठे कलाकार पण आमच्या घरी आलेले आहेत. नाही, मी तर खूप लहान आहे हो कलाकार. पण हे बरोबर आहे तुमचं
की अनेक कलाकार आले की जर आपल्याला बरं वाटतं ना. नक्कीच. आणि नाटकाचे प्रयोग साताऱ्यात खूप होत असतात. झाले. आता ह्याच्यामध्ये आपण दाण्याचं कूट घालणार आहोत. बरं. कांदा चांगला परतून घेतलेला आहे. आता थोडं दाण्याचं कूट बऱ्यापैकी घाला. बरं. बस बस बस. काय आहे, मी तुम्हाला मदत करण्यामागे माझा एक स्वार्थ आहे. त्यानिमित्ताने मला म्हाद्या शिकता येतोय ना. खूप सोपं आहे. हो ना. नाही तर मला कोण म्हाद्या शिकवणार. तोही असल सातारी. आता काय घालायचं. ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ, बर. कांदा लसूण मसाला आणि आता कांदा लसूण मसाला जो या रेसिपीचा अगदी महत्वाचा भाग आहे. हां बघू बस बस बस. पुरे. हो. थोडी कोथिंबीर. सातारी म्हटल्यावर जरा झणझणीत नाही, असेल. सातारी झणझणीत असलं तरी आमच्या घरचे सगळे पदार्थ थोडे सौम्य असतात. अच्छा. बर. आणि ते खाण्याकरता सर्व प्रांतातून आमच्याकडे लोक येतात. कोथिंबीर बघा. बस. आता ह्याच्यामध्ये थोडं आपण पाणी घालायचं आहे. बर. थोडं. ऐन वेळेला जर घरातली भाजी संपली असेल आणि पाहुणे आले तर कलाचं काय, तर सातारी म्हाद्या करायचा. हो की नाही. नक्की. मग आपण हे झाकण ठेवूया. साधारण एक 5-10 मिनिटं लागतील. जास्त नाही, 5 मिनिट. 5 मिनिटं लागतील. चला, 5 मिनिटात या शेंगदाण्याच्या कुटाच्या मिश्रणाला मस्तपैकी दरदरून वाफ येईल. ती आली की तयार होईल सातारी म्हाद्या, जो आमच्या मीनाताईंनी केलेला आहे. पटकन लिहून घ्या तुम्ही साहित्य आणि कृती. आता शेंगदाण्याचा म्हाद्या तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तेल गरम करून घेऊन त्यात थोडंसं जिरं घालावं. ते तडतडल्यानंतर त्यात वाटून घेतलेला थोडासा लसूण घालावा. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून नीट परतून घ्यावा. त्यात थोडीशी हळद घालावी. त्यानंतर त्यात थोडंसं जास्त प्रमाणात दाण्याचं कूट घालावं. चवीनुसार मीठ आणि कांदा लसूण मसाला तसंच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. हे सगळं थोडंसं परतून घेऊन त्यात पाणी घालावं आणि सगळं एकजीव करून घेऊन झाकण ठेवून 5 मिनिटं व्यवस्थित वाफ काढून घ्यावी. भाकरीबरोबर खाण्यासाठी चविष्ट आणि रुचकर म्हाद्या तयार आहे. वा, अस्सल सातारी म्हाद्या आणि छान गरमागरम भाकरी माझ्या समोर आहे. आत्ता मला खावीशी वाटते, पण तुमच्यासाठी मी थोडा मोह टाळतो, कारण मला यांच्याशी बोलायला लागणार आहे. मीनाताई, काय पदार्थ केले तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले. ही उपासाची कचोरी काय, सातारी म्हाद्या काय, अफलातून. पण आता मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. तुमची आहे खानावळ, पण या खानावळीला एक वेगळं स्वरूप देऊन ज्याने स्वतःचं रेस्टॉरंट उभं केलं, त्या तुमच्या मुलाला मी इथे आमंत्रित करतोय. तेव्हा अजिंक्य, ये बरं जरा. वेलकम. कसा आहेस तू. मजेत. वा, तुझं स्वतःचं रेस्टॉरंट आहे बरोबर. हो. किती वर्ष झाली आता. 3-3.5 वर्ष. कोविडच्या आधी ते थोडं चालू केलेलं मी. बर. आणि कसा आहे प्रतिसाद. मस्त. छान आहे ना. हो. येस. आईची किती मदत होते. आईची तसं बऱ्यापैकी माझा कच्चा माल वगैरे घरूनच होतो तयार. त्यामुळे त्यात सगळ्यात मोठं काम तिथंच आहे. बर. आणि आता पुढे रेस्टॉरंट आहे, खानावळ आहे, बाबांची एक मोबाईल व्हॅन सुद्धा आहे खाण्याची. आता पुढे एक्सपांड किती करायचं आहे अजून. जसं जसं जमेल तसं म्हणजे लोकांची जशी मागणी वाढेल तसं एक्सपांड करत. फार छान. या सगळ्या ह्याच्यामध्ये अजून काही गोष्टी सुद्धा एक्सपांड करायच्या असतात. मग आईला हातभार लावायला सुनबाई कधी आणणार. वेळ आहे अजून खूप. अजून वेळ आहे का. बरं, वेळ काय आहे. अजून आताशी मी 24चा आहे आता. अरे मी तर 18व्या वर्षी पाहायला सुरुवात केली होती. लग्न माझं 27व्या वर्षी झालं. पण ठीक आहे, जेव्हा निवडशील तेव्हा आईला नक्की सांग. 30 निवडे. खात्री आहे तुला, आहे ना. बर. मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचे 3 वेगवेगळे रेस्टॉरंट किंवा 3 वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही सर्व करता फूड. खानावळ पण, मोबाईल व्हॅन पण आणि रेस्टॉरंट पण. असा कुठला पदार्थ जो इक्वली तिन्हीकडे आवडीने खाल्ला जातो. पॅटीस आहे आपला उपवासाचा. म्हणजे मोस्टली उपवासाच्या दिवशी तो सगळीकडेच त्याला मागणी असते, त्यामुळे सगळीकडे अवेलेबल असतो तो. आणि तसा आपला प्रसिद्ध बटाटे वडा आहे, दही वडा आहे. आणि उपवासालाच अजून एक आपला पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा. वा. तो पण आवडीने खाल्ला. हो, आवडीने खाल्ला. फारच छान. तुम्ही इथे आलात सुपनेकर काकू. तुमच्या मुलाला मी इथे बोलून मुद्दाम सरप्राईज दिलं. आम्हाला खूप आनंद झाला. पण आता एक काम करूया, फक्त आनंदाने पोट भरणार नाही तर काकू इथे आल्याबद्दल, एवढे छान पदार्थ केल्याबद्दल झी मराठीकडनं एक छानसं ॲपरन त्यांच्यासाठी आहे, जे तुझ्याकडे खवईगिरीची परंपरा त्यांच्याकडून आली म्हणून तू त्यांच्या गळ्यात घाल.
आता आम्ही हे पदार्थ करतो फस्त. मंडळी तुम्ही घ्या निरोप. मस्त भेटा आम्हाला पुढच्या भागात झी मराठीवरच्या याच ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.